तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज। शेतकऱ्यांच्या विविध मागण्याकरिता शासनाला जाग यावी म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने स्मशानभूमीत अन्नत्याग समाधी आंदोलन जून 30 रोजी नांदुरा तालुक्यातील शिरसोडी येथील स्मशानभूमी करण्याचा प्रयत्न केला असता त्या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने अधिकाऱ्यांनी हजर राहून आश्वासन दिल्याने सदर आंदोलन स्थगित करण्यात आले। शेतकऱ्याचा 7/12 कोरा करण्यात यावा, पीक विमा तात्काळ देण्यात यावा, दुष्काळी अनुदान त्वरित देण्यात यावे, बँकांनी लावलेले होल्ड काढण्यात यावे, या प्रमुख मागण्या वेळोवेळी करून सुद्धा प्रशासनाने याकडे साफ दुर्लक्ष केल्याने शासनाच्या निषेधार्थ व शासनाला जाग यावी म्हणून स्वाभिमानी संघटनेच्या वतीने शिरसोडी येथील स्मशानभूमीत अन्नत्याग समाधी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला असता या ठिकाणी प्रशासनाचे अधिकारी तातडीने हजर राहून यावर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन काही काळासाठी स्थगित करण्यात आले। बंदराव लोणीकर त्यांनी शेतकऱ्याचा बाप काढला। तो म्हणते की तुमच्या मायले जे चप्पल दिलाय ते आमच्या सरकारने दिलाय, तुमच्या बापाच्या पायात जो बूट आहे कपडे आहे ते आमच्या सरकारने दिलाय। त्या लोणीकरले आम्हाला सांगणं आहे की त्या घरादाराचे जे सर्व अंदरचे बाहेरचे कपडे आहे ते आमच्या शेतकऱ्याच्या टॅक्समधून देतात, हे तू विसरू नको। म्हणजे तुमच्याजवळ सत्ता आहे म्हणून तुम्हाला मस्ती येईन, तर ते मस्ती जिरवायचं काम गावगाड्यातला शेतकरी करणार आहे, हे तुम्ही ध्यानात ठेवावं। आता अजितदादा पवार हे सत्तेसोबत गेले, त्याचा 70,000 कोटीचा सिंचन घोटाळ्याची फाईल हे फडणवीस साहेबांना आम्हाला सांगावे की हे कोणत्या टेबलवर थांबलेली आहे। तुम्ही म्हणता 25,000 कोटीची शेतकऱ्याची कर्जमाफी द्यायसाठी एक समिती नेमतो, त्याचे काहीतरी बंधनं लागतील। मग फडणवीस साहेब तुम्हाला हे समजायला पाहिजे होतं, ज्या वेळेस निवडणुकीचा जाहीरनामा तुम्ही सांगितला त्या जाहीरनाम्यात सांगलं होतं की आम्ही सरसकट कर्जमाफी करू, मग तेव्हा तुम्हाला समिती नेमताना आली का? लाडकी बहीण योजना तुम्ही दिली त्यासाठी तुम्ही कोणती समिती नेमली? तुम्ही आता आमदार खासदाराचे पगार वाढवले तेव्हा कोणती समिती नेमली याचं तुम्ही उत्तर द्यावं। मग फक्त शेतकऱ्याचाच काही विषय आला की तुम्हाला समिती नेमता येते काय? म्हणजे आमच्या शेतकऱ्यांना जर गांजा लावला तर तुम्ही तिथं प्रशासन पाठवून तात्काळ कारवाई करता। मग तुमच्या या भ्रष्टतेवर तुमच्या भाजप सरकारच्या म्हणजे तुम्हाला असं वाटते की या भाजप सरकारमध्ये दुधानं धुतलेले सर्व नेते आहे म्हणून। तुम्ही हे विसरू नका, सत्तेची मस्ती जास्ती दिवस नसते, काळ हा कोणाचा जास्ती दिवस टिकत नसते। गावगाड्यातल्या मूळ प्रश्नाकडे लक्ष देऊन शेतकऱ्याचे कामं करायला पाहिजे। आमचे स्थानिक आमदार हे 25-30 वर्षापासून झोपलेले आहेत आणि आता तर असे झोपलेले आहे की त्यांना जाग येणे हे कठीण आहे आणि त्यांना कोणी बोलूही शकत नाही। हे आमच्या मलकापूर मतदारसंघाची दुर्दशा आहे। आपल्या या आंदोलनाला चालू आहे, आपल्या सर्वांना विनंती करतो चालू आहे ते आपण मागे घ्यावे। तुमच्या काय ज्या काही अडचणी मागण्या असतील आमच्या तहसील कार्यालयामार्फत त्या मागण्या वरिष्ठ कार्यालयाकडून प्रशासनाकडे पाठवायचे पूर्ण हे प्रयत्न करतो वरिष्ठांना विचारून, आणि आपण हे आंदोलन मागे घ्यावे अशी आपल्या सर्वांना विनंती करतो। बोला, ज्याच्या मनात आहे तो सर्व। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आपलं मलकापूर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।